हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे एकाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची मस्त अशी आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता हातात पिशवी दिसती, मी चालले सामान आणण्यासाठी. तर खूप दिवसानंतर ऑर्डर आली. आता खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा महिन्यांनंतर, जवळजवळ 2-2.5 महिन्यानंतर आता ऑर्डर आली. म्हणते लक्ष्मीच्या टाईमला लक्ष्मी येते, तर नाही कशाला म्हणायचं. एकतर आज एकादशी आहे, पण म्हटलं थोडं आपल्याला खायचं आहे, तर त्याच्यासाठी चालली. खूप लेट झाले, आता 6:30 वाजले. कुत्र्याच्या गुंगण्याचा खूप डिस्टर्ब होत आहे मध्ये मध्ये. 6:30 वाजलेत, तर त्याचंच मटेरियल नाही चालली. काय ऑर्डर ते सर्व सांगेलच, पण पहिलं सामान घेऊन येते. सामान आणलं म्हणजे बाकीची पुढची कामं घरातल्या घरात होत राहील. छोटीशीच ऑर्डर आहे, पण ठीक आहे म्हटले. चला, सुरुवात तर झाली. आता एकतर डिसेंबर महिना म्हटल्यानंतर सीझन असतो, या टाईमला कस्टमर वगैरे खूप सारे येतात, तर त्याच्यासाठी चला. मसाला चिकन मसाला मसाला 2 द्या. हां द्या. आलं लसूण पेस्ट द्या 1. बस 75 घेऊन येते. 300 घ्या. अरे 300 घ्या म्हणून. चिकन झाले घेऊन, सर्व मसाले घेऊन झालेत. आता घरी गेल्यानंतर डायरेक्टली कामाला सुरुवात करते. चिकन कट करत असताना मी कधीच तिथं थांबत नाही. मला खूप कसं तरी वाटतं. ते होईपर्यंत मी ते बाकीचं सामान घेते. तर आता आली, तर पाहू आता. तर आता जे लागणारं साहित्य होतं जेवण बनवण्यासाठी, पहिलं ते घेऊन आले. आणि पहिलं डोक्यामध्ये ठरवून घेतलं की कोणतं काम पहिलं करायचं. एकदा कामाचं नियोजन व्यवस्थित झालं की म्हणजे काम पटकन आवरतं आणि गोंधळ होत नाही. तर त्याच्यासाठी एकतर ऑर्डर खूप जास्त लेट आली होती. म्हणजे असं वाटलं नव्हतं की ऑर्डर येईल, आणि अचानक फोन आला. म्हटले की राहू दे, लक्ष्मी घरात येत आहे, तरी नाही तरी कशाला म्हणायचं. आणि बरेच दिवस गॅप पण पडला होता, तर त्याच्यामुळे आता इथे ऑर्डरची तयारी करण्यासाठी घेतली. चपात्यांची बरीचशी ऑर्डर होती त्यांची, म्हणजे 25 चपात्या करायच्या होत्या. आणि चपात्या म्हटलं की मला टेन्शनच येतो. एकतर मला चपात्यांना स्पीड नाही, तर त्याच्यामुळे म्हणून म्हटले पहिल्या चपात्यांचं पीठ इथे मळून ठेवते, जेणेकरून तोपर्यंत चांगलं भिजेल आणि मग तोपर्यंत बाकीची तयारी होईल. तरी ह्या हिशोबाने तर जेवणाच्या ऑर्डरमध्ये होतं की 25 लोक होते, तर 25 चपात्या मागितल्या होत्या त्यांनी. दुसरं असं की भात मागितलं होतं, आणि त्याच्यानंतर ग्रेव्ही चिकन. तर एवढी सर्व मागितलेली ऑर्डर. तर असं, तर मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं की प्रत्येक कस्टमरच्या जेवणानुसार वेगवेगळ्या जेवणाचा हिशोब ठरवला जातो. म्हणजेच आता नॉनव्हेज थाळी असेल तर 300, 350. मटन थाळी असेल तर असे प्रत्येकाचे रेट असतात. आणि काही काही जे असतात तर लमसममध्ये डायरेक्टली ऑर्डर दिल्या जातात. म्हणजे 1 किलोचे किती घेणार, 1.5 किलोचं किती घेणार असं. तर आजची जी ऑर्डर होती तर ती लमसम हिशोबाने होती, आणि 2 किलो चिकनाची ऑर्डर होती. तर आता इथे पीठ मळून ठेवलं, आणि त्याच्यानंतर पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आता माझं पीठ मळून झाले. आता चिकन साफ करून घेते एकदम स्वच्छ. पहिले केस आवरते, नाही तर केस भेटले ना जेवणामध्ये सर्व ऑर्डरची वाट लागते. पहिले मी ते आणून ठेवलं त्या पोप्या घालण्यासाठी, तर नाही. चिकन साफ करते, ते मॅग्नेट करायला ठेवते आणि चपात्या करून घेते. तर चला, हे तेच चिकन आणलेलं तसंच ठेवले अजून मी. एक साईडला पीठ मळून ठेवलं. आता इथे घेतलं होतं चिकन स्वच्छ धुवून घेण्यासाठी. ते मला नेहमी म्हणतात की चिकन करत असताना पहिले स्वच्छ धुवून घेत जा, नाही तर खाताना एकदम खराब वास येतो. आणि माझ्या सासूबाई म्हणतात की चिकन जास्त धुवत नको जाऊ, म्हणजे त्याचा चव निघून जाते. पण मी 3 ते जवळजवळ 4 पाण्याने चिकन धुतलं, जोपर्यंत पूर्ण त्याचा लाल कलर निघून जात नाही, कारण तसंही मला घाण वाटते. तर आता सर्व काम माझ्यावरच पडलं होतं. तर आता पुढे ऑर्डर कशी पूर्ण केली तर ते समजेलच. तर त्याचबरोबर मला घरातला सुद्धा इतर सर्व स्वयंपाक करायचा होता. इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर पुढे काम करायला घेतलं. तर आता मी इथे हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट करून घेतली. मोजून 4 मिरच्या घेतल्या, ते पण छोट्या छोट्या साईजची काळी मिरची. आणि हा आणलेला मसाला, ग्रेव्ही मसाला. त्याच्यानंतर हे लकी चिकन मसाला. आता तिखट कसं ठरवते त्यांच्या जेवणाचं तर ते सांगते, पण त्याचबरोबर काम पण करते. चिकन मॅग्नेट झालं म्हणजे टेन्शन
नाही, म्हणजे थोडा वेळ राहून जाईल, तर त्याच्यासाठी दाखवते. आता नॉनव्हेजसाठी मी जरी खात नसेल किंवा कधीही खाल्लेलं नसेल, कारण 2 वर्षाचे असल्यापासून मला माळ आहे आणि त्याच्या अगोदर जे खाल्लं गेलं ते फक्त माझ्या आईने भरवलं असेल, तर तेवढं आई तेच म्हणते, जे माझ्या हाताने तुम्ही भरवलं असेल किंवा पोटात असताना जे तुमच्या शरीरामध्ये नॉनव्हेज गेले तर तेवढंच. तरी आता इथे सर्व मसाले काढून घ्यायला सुरुवात केली होती. लाल तिखट, धना पावडर, हळद आणि जे मसाले आणले होते म्हणजे ग्रेव्ही मसाला आणि लकी चिकन मसाला, तर ते सर्व आणि मीठ. आणि करत असताना मी खरं सांगते मलाच टेन्शन होतं की तिखट झाले की काय. मला नंतर खूप टेन्शन यायला लागलं की चिकन मसाल्याची पोडी, पुन्हा लाल तिखट टाकले, पुन्हा ग्रेव्ही मसाला टाकले, खूप जास्त तिखट होतंय की काय, खारट होतंय का काय, ह्या सर्व टेन्शन करत असताना मलाही होता. पण आता ऑर्डर पूर्ण झालेली आहे, एकदम परफेक्ट. एक थोडं पण मीठ त्याच्यामध्ये चिमूटभरसुद्धा मीठ त्यांना वरती घ्यावं लागलं नाही. दुसरं असं की थोडं पण म्हणजे असं की वेगळं काही ॲड करावं लागलं नाही की तिखट हवं, ह्या सर्व गोष्टी. तर आता इथे जी केलेली पेस्ट होती तीसुद्धा घालून घेतली, सर्व मसाले व्यवस्थित घालून घेतले आणि एक अर्धा लिंबू पिळलं जेणेकरून थोडीशी एक वेगळी टेस्ट येईल तर त्याच्यासाठी. आणि सर्व चिकन इथं व्यवस्थित मॅग्नेट करून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढची कामं करण्यासाठी घेतली होती. एकटीची तर धावपळ होणारच होती, कारण एकटीवरती सर्व येऊन पडलं होतं. चिकन मॅग्नेट करायला ठेवलं, पीठ एक साईडला भिजत ठेवलं होतं. दुसरं असं की सासूबाई मदत करतील की नाही ह्याची गॅरंटी नव्हती, कारण त्यांचं आळंदीला जाण्याचं फिक्स झालेलं होतं. अचानक पहिलं कॅन्सल झालं, जाणार आणि संध्याकाळच्या टाईमला दुसऱ्या बायका निघाल्या, तर त्याच्यामुळे त्यांचं असं झालं की नाही जाते म्हणून. त्यामुळं अचानक आलेली जेवणाची ऑर्डर, स्वयंपाकाचा पडलेला व्याप. पण योगायोगाने असं झालं की बायकांना जाण्यासाठी झालं लेट, तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असेल ही एकटी कसं आवरणार, कारण घरातला स्वयंपाक, ऑर्डरचं पूर्ण, पुन्हा आरवीचं, घरातल्या सर्व माणसांचं. त्यामुळे पीठ मळलेलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांनी घाई म्हटलं दे मी चपात्या करून घेते म्हणून. आणि देवाच्या कृपेने की बरं झालं की बायकांना बऱ्यापैकी लेट झालं होतं जाण्यासाठी, त्यामुळे सर्व चपात्या माझ्या केल्या आणि त्याच्यानंतर त्या आळंदीला जाण्यासाठी निघाल्या. तर आता इथे कांदा कट करून झाला, टॅमॅटो कट करून झाला, म्हणजे सर्व कटिंगचं सुद्धा माझं सर्व झालं होतं. आणि हे कट झाल्यानंतर मी एक साईडला सलाडसुद्धा कट करून घेतलं. सर्व माझी कटिंग करून झाली आहे. इथे सलाड पण तयार झाले, चिकन पण आता चांगलं मॅग्नेट झालं असेल. हे फोडणीला घालण्यासाठी कांदा टॅमॅटो सर्व कट झाले, चपात्या पण होत आल्यात बहुतेक. आता चिकन मॅग्नेट झाले का पाहते आणि लगेच करून घेते. आत्ता वाजलेत 8, अजून घरातला स्वयंपाक. चिकन झालं आणि त्यामध्ये काकडे आणायला विसरले सलाड, तर आता पुन्हा तिकडे जावं लागणार मला. तर म्हटले चिकन शिजायला करते आणि मग त्यानंतर पुन्हा व्यवस्थित पॅकिंग, प्रेझेंटेशन महत्त्वाचं. दाखवते. चिकन झाले मॅग्नेट. आता चिकननी हे बघा पाणी सुटले चिकनला आता, तर आता ते करायला घेते. जशाच पैसे असतात तशी चपात्याची साईज ठरवावी लागते. तर हे दिसत असेल इथं ह्या चपात्या झालेल्या. ते पण मेन इश्यू असा झालाय की चार्जिंग 10% राहिली, त्याच्यावर थोडा वेळ लावते आणि लगेच व्हिडिओ काढते, असं झालंय. तर चार्जिंग पण पूर्ण होईना, तर जेवढी होईल तेवढं काढते. आता इथे चिकन करण्यासाठी घेतलं होतं, तर मधल्या वेळामध्ये जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावला होता तर तेव्हा भातसुद्धा करून झाला होता. 1.5 किलो भाताची त्यांची ऑर्डर होती. आणि एक साईडला दिसत असेल सासूबाईंच्या चाललेल्या चपात्या आणि एक साईडला माझं चाललेलं चिकन बनवण्याची तयारी. तर बरं वाटलं की जरा त्यांनी चपात्याचं तेवढं तरी माझं काम हलकं केलं. एकतर मला स्पीड नाही आणि दुसरं असं की मी म्हटलं की जसे पैसे तशी साईज ठरवली जाते. तर आता ही दिसत असेल चपाती, जसं आपण ज्या पद्धतीने खरेदी करायला गेल्यावरती मार्जिन करतो तर तसे ती लोक पण करतात. तर चपाती मी 20 रुपयाला बोलले होते, पण त्यांनी खूप जास्त म्हणजे असं म्हणतात ना तानातान करून नाही 15ला द्या वगैरे असं. तर 15 रुपयाला चपाती ठरली होती. तर अशा 25 चपात्या, तर तुम्ही अंदाज लावू शकता की 25 चपात्यांचे किती झाले असतील. तर असं ठरवलं जातं. तर पुन्हा 1 किलो चिकनचे किती घेणार, 1.5 किलो चिकनचे, आणि काही काहींचा डायरेक्ट ताटावर हिशोब असतो. म्हणजे कसंही केलं तरी आपल्याला परवडतं आणि त्या लोकांना जसं परवडेल तर त्या हिशोबाने ते करतात. तर असं. तर आता इथे कांदा फ्राय झाला होता, इथे आता टॅमॅटो घालून घेतलं आणि अशा प्रकारे सर्व मसाले पहिले मॅग्नेट करायला ठेवून दिल्यामुळे मला खूप सोपं जातं. कारण मी खूप वेळा म्हणते मला अंदाज जमत नाही. दुसरं असं की म्हणजे आता करून करून तेवढे झाले की हा आता व्यवस्थित, पण एक थोडीशी भीती पण राहते जोपर्यंत व्यवस्थित चांगला रिझल्ट येत नाही की छान झालं होतं किंवा
म्हणजे कधी कधी पहिल्या टाईमला मी दिलं होतं तर तेव्हा थोडीशी माझी ऑर्डर फसली होती, कारण मी खूप जास्त प्रमाणामध्ये दिलं होतं. दुसरं असं की खूप जास्त तिखट दिलं होतं आपल्या हिशोबाने, ज्या पद्धतीने आपण खातो. मी सांगेल की आरवी ज्या पद्धतीने तिखट खाते तर त्याच पद्धतीने द्यावं लागतं. का असं वाटेल की जरा जास्तच होतं आहे, पण मी आता पाहते की आरवी आमच्यामध्ये पण भाज्या खाते आणि त्या लेवलनी भाज्या दिल्या की भाज्या तशाच मागं येतात. तर त्यामुळे आता मला बऱ्यापैकी अंदाज आला आहे, पण खाईपर्यंत एक मनामध्ये दुख लागलेली असते की खातात की नाही खातात, आणि जेव्हा रिझल्ट येतो की नाही छान झालं होतं, सर्व संपलेलं जातं, तर त्याच्यावरती असं वाटतं. तर आता इथे मी चिकन घालून घेतलं आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, सध्या कोथिंबीर स्वस्त आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची कंजूसी केली नाही कोथिंबीरसाठी, आणि व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर वाफेवरती शिजायला ठेवलं तर छान अशी त्याला ग्रेव्ही पण सुटते. तर अशा प्रकारे केलं जातं ग्रेव्ही चिकन. आता करून करून मला पिंबाऱ्यापैकी चांगला अंदाज आलेला आहे. आरवी, इथं माझं ग्रेव्ही चिकन तयार झाले. घरात लागणारी भाजी सुद्धा तयार झाली, हरभरा बटाटा शाकभाजी. आता पॅक करून घेते सर्व जेवण. ऑर्डरचं जेवण पूर्ण झाले. आजची ऑर्डर दिली होती मला पप्पांनी, या की आजची ऑर्डर मला पप्पांनी दिली होती पहिल्यांदा. प्रत्येक वेळी श्रीकांत असतो, आज पप्पांनी प्रयत्न केले माझ्यासाठी. तर आता जेवण पॅकिंग करते, सलाड भरून घेते, चपाती भरून घेते. फक्त चिकन ह्यासाठी ठेवलंय, त्यांना जरा टेस्ट करायला सांगते काही खारट आणि तिखट. आज ह्यांना एकादशी, घरात सर्वांना एकादशी असल्यामुळे इतर कोणी खाऊ शकत नाही, तर त्यामुळं आता इथे चालली होती जेवणाचे डबे भरण्यासाठी तयारी. तर मी ते चपात्या देत होते. देत असताना एक आपली माणुसकी म्हणून मी त्यांना 2 चपात्या एक्स्ट्राच दिल्या होत्या. मी त्यांना तेच विचारत होते की चपाती एक्स्ट्रा देऊ का म्हणून 2. तर ते म्हणले बघ तुझ्या हिशोबाने तुला जसं पटेल तसं. असं वाटतं आपल्या घरामध्ये शिळं अन्न राहिलं तर आपण अशा 2-2, 3-3 चपात्या फेकून देतो. आणि सासूबाईंना जायला टाईम झाल्यामुळे त्या जेवल्या नाही, आणि जेवायचं तेच झालं. म्हणजे त्यांच्या वाट्याच्या 2-2 चपात्या होत्या. तर त्या सकाळच्या मला आमच्या इथे फिरणारे कुत्रे तर त्यांना द्याव्या लागल्या. तर त्याच्यामुळे मी त्यांना 2 एक्स्ट्राच्या चपाती दिली होती आणि आता इथे चिकन भरून घेत होते. तर आजची माझी ऑर्डर फायनली पूर्ण झाली. छान वाटतं कधीतरी असं काहीतरी वेगळं आयुष्यामध्ये घडल्यानंतर. नाहीतर मला दररोज तेच रुटीन, तेच कामं, खूप जास्त कंटाळा आला होता. आणि मी खरं सांगते की एखादं काम आपण केलं आणि त्याचा जर आपल्याला व्यवस्थित मोबदला भेटणार असेल ना, तर ते काम करायला पण छान वाटतं. नाही तर नुसतं घरातलं तेच काम करून चिडचिड पण होते. आता किती दिवस झाले मी पाहते माझं यूट्यूबवरती सुद्धा पूर्णपणे लक्ष नाही, कारण की आपल्याला एखाद्या कामामध्ये पूर्णपणे सक्सेस भेटत नसेल तर ते काम करायला पण मजा येत नाही. कुठंतरी असं वाटतं नाही नको आता बोर झाले. तर ह्या सर्व गोष्टी. तर आता इथे माझा सर्व डबे भरून झाले. एक साईडला ग्रेव्ही चिकन भरलं, चपात्या भरून घेतल्या, भात भरून घेतला होता आणि ते तयार केलेलं सलाड भरण्यासाठी घेतलं होतं. सर्व जेवण सर्व केल्यानंतर त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीरसुद्धा कट करून ठेवून दिली होती. खूप जास्त टाईम झाला होता, 9-9:30 वाजले होते. त्याच्यामुळे सर्व गोष्टी डिटेलमध्ये नाही दाखवू शकले, कारण ते म्हणत होते की तुझे व्हिडिओ बाजूला ठेव, पहिलं मेन काम आहे. त्या लोकांचे 2-3 फोन येऊन गेले होते तर ते करून घे म्हणून. तर म्हटले ठीक आहे, हळूहळू करेल मी, माझी सर्व कामं प्लस व्हिडिओ ह्या सर्व गोष्टी करते. तर असं. तर आता इथे सलाड पण भरून घेतला आणि सध्या आता डिसेंबर महिना म्हटल्यावरती 31 तर बऱ्यापैकी मुंबई, पुण्यासारखे किंवा आउट ऑफ महाराष्ट्र असणारे लोक येतात फिरायण्यासाठी. तर त्याच्यामुळे सध्या कस्टमर वगैरे वाढलेले आहेत. आता इथे ह्यांना पाठवलं जेवण पोचवण्यासाठी. तर ते म्हणत होते पिशवी दुसरे आहे का, पण घाईमध्ये मला जी भेटली तीच दिली आणि जवळच ऑर्डर असल्यामुळे म्हटले राहू द्या, काही लगेच घेऊन जासाल. तर अशी आजची माझी पूर्ण झालेली जेवणाची ऑर्डर. कशी कामांचं मला तेच कळत नाही. हा काय माहिती. चलो देखे आओ. तर फायनली पोचेल आता. नाही काय नाही. तर आता घरातलं आवरून घेते पहिलं. येस. आता ऑर्डर व्यवस्थित वेळेत पूर्ण झाली होती आणि एकटीची होत असलेल्या धावपळीमुळे किचन वाटा मात्र पूर्ण भरून गेला होता. आता इथे घरातल्या स्वयंपाकाची तयारी. तर आता इथं जी शाकभाजी मिक्स भाजी असते तर ती केली होती घरच्यांसाठी, आणि त्यांना थोडंसं ग्रेव्ही चिकन ठेवलं होतं कारण टेस्ट म्हणून की कसं झालं वगैरे बघा. आणि मी थोडंसं आटपा म्हणतात ना, तर जास्तच आणलं होतं कारण एकादशी असल्यामुळे म्हटले बाकीचे कोणी खाणार नाही, फक्त मिस्टर. ते पण असं कोणीतरी मला लागतंच सांगण्यासाठी की मीठ व्यवस्थित आहे ना, तिखट व्यवस्थित आहे ना, म्हणजे मला एक सॅटिस्फॅक्शन असतं की हातात देताना व्यवस्थित आहे किंवा शिजलं की नाही. तर त्याच्यासाठी त्यांना लवकर बोलवून घेतलं होतं. तर पहिले म्हटले सासऱ्यांना जेवायला देते आणि त्याच्यानंतर माझा हा पसारा आवरते. तर असा माझा एकटीचा झालेला गोंधळ.
तरी थोडीशी प्रिपेअरच राहते आता की अचानक ऑर्डर वगैरे येऊ शकते तर ह्याच्यासाठी. आणि आता इथे आमच्या जेवणाची झाली होती तयारी. म्हटलं आता आपण जेवण घ्यावं, पहिला किचन वाटा साफ करावा आणि त्याच्यानंतर बाकीची सर्व तयारी करून घ्यावी. मेन जे काम असतं जेवण झाल्यानंतर, तरी त्याच्यानंतर पडणारा जो पसारा असतो त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो आवरण्यामध्ये. तर पहिलं सासऱ्यांना जेवायला दिलं आणि आता म्हटलं ह्यांच्या जेवणाची तयारी करू दे. आणि जे अर्धवट राहिलेलं सामान आहे तर भांडी मोकळी करून घेते, जेणेकरून जो किचन वाटा आहे तर तो मोकळा होऊन जाईल तर त्याच्यासाठी. तरी ते आता जो मोठा टोप होता तर तो सुद्धा मोकळा करून घेतला आणि बाकीचा सर्व पसारा आवरण्यासाठी घेतला होता. तर असा माझा आजचा गेलेला दिवस. तर कालच्याला व्हिडिओ नाही येऊ शकली, कालच्याला रेस्ट घेतला. कंटाळा येतो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आता कंटाळा येतो की एखाद्या कामामध्ये पूर्णपणे सक्सेस नसेल तर ते काम करू वाटत नाही. तर असंच थोडंसं काही माझ्यासोबत आहे, पण तरी जसं शक्य होईल तसं व्हिडिओ मी काढण्याचा प्रयत्न करते. एडिटिंगला पण बऱ्यापैकी टाईम जातो, घरातली कामं पुन्हा काही नाही काय म्हणजे ॲक्टिव्हिटी चाललेल्याच असतात, स्वयंपाक बनवणे. तर असं तर आता किचन वाटा साफ झाला आणि त्याच्यानंतर आता इथे बघा आरवी सोबत चालला होता त्यांचा खेळ. ते एकदम तयार होऊन निघाले होते बाहेर फिरण्यासाठी, पण आरवीला आज काय माहीत कशामुळे मूड झाला. ते म्हणजे पप्पा नाही तुम्हीच मला जेवायला घालायचं. आणि ती इतकी प्रेमाने म्हणत होती की त्यांना नाही म्हणावं वाटलं नाही. तर लेकीच्या प्रेमाने कुठंतरी त्यांना थांबवून धरलं आणि त्यांना नाही जाता आलं. तर असं आणि त्याच्यानंतर आता इथे मी घेतला होता बाकीचा पसारा आवरण्यासाठी. तर आरवीला आज ते जेवण भरवता ते आरवीने आज हट्ट केला की पप्पा जेवायला भरवा. पप्पा नाही म्हणू शकले नाही, हे की ॲक्च्युली ते राऊंडला फ्रेंडसोबत निघालेले होते एकदम तयारीत, चप्पल वगैरे घालून. फ्रेंड लोकांना सांगितलं तर थोडा वेळ वेट करा, मी लगेच येतोय निघून. तर आरवीने गुतवलं, हे की नाही. पहिल्यांदा असं झालं असेल की ॲटलिस्ट पोरीमुळे तरी थांबले, नाही तर मी थांबवायचं म्हटलं तरी नाही थांबत. चांगलं आहे. तर चला आता पसारा भांड्यांचा माझं एक काम वाचलं, काम नाही म्हणता येणार. तर त्यांनी आरवीला भरवायला घेतलं, खूप बरं वाटलं. कारण नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 तास कसाही तिच्यामध्ये निघून जातो. कारण तिला किती ओरडलं, किती फटके मारले तरी ती तोंडामध्ये घास गेलेला आहे, तो चावत नाही. ती पुन्हा पुन्हा बाहेर टाकते नाही तर तोंडात तसाच धरून बसते. त्यामुळे खरं कंटाळा येतो तिला भरवण्याचा. आणि आता इथे घेतली होती भांडी घासण्यासाठी. भांडी पण बऱ्यापैकी खूप जास्त पडली होती. तर मी पहिलं ते खरकटं धुवून घेतलं, जेणेकरून भांडी नंतरून घासताना किळसवाणं वाटत नाही, तर त्याच्यासाठी. तर आता इथे सर्व भांडी घासण्यासाठी घेतली. आणि भांडी घासत असताना आमच्या दोघांचं एकच चाललेलं डिस्कशन. 2 दिवसावर आलेलं आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचं. त्यांचं चाललं आहे आपण बाहेर जाऊ, माझं चाललं आहे बाहेर नको, आपण घरात सेलिब्रेशन करू. आता दोघांची ॲनिव्हर्सरी आणि दोघांची वेगवेगळी झालेली मतभेद. आता पाहू की याच्यावरती काय तोडगा निघतोय, तर ते तुम्हाला पुढे समजेलच. दुसरं असं की मी त्यांच्यासाठी खूप छान असं एक सरप्राईज गिफ्ट ॲनिव्हर्सरीसाठी घेऊन ठेवलेलं, त्याची त्यांना काही आयडिया नाही आणि ते त्यांच्या अपेक्षेच्या बाहेर आणि म्हणतात ना स्वप्नांच्या पलीकडे असेल. तर असं 3 महिन्यापासून मी त्याची तयारी चालू केली होती. तर तुम्हाला पण समजेल काय गिफ्ट आहे. आता इथे भांडी घासून झाली आणि आता पुढची कामं. आताशी झाले माझं सर्व आवरून, सर्व किचन वाटा झालाय, भांडी घासून झाले. अजून आरवीचं फ्रेश करायचंय, अंथरूण करायचंय. 11 वाजले आता. तर असा जातो माझा दिवसभर गोंधळामध्ये. तर पूर्ण भांडी घासून होईपर्यंत एकच डिस्कशन चाललं होतं आमच्या दोघांमध्ये की ते म्हणत होते की आपण अलिबागला फिरायला जाऊ आणि मी म्हणते की आपण घरी सेलिब्रेशन करू. तर आताशी ते अलिबागवरनं फ्रेंडसोबत जाऊन आलेले झाले 2 दिवस आणि अजून 2 दिवसांनी म्हटलं तर फक्त 4 दिवस. तर 4 दिवसांमध्ये पुन्हा रिटर्न अलिबागला जाणं मला पटत नाही आहे आणि परवडत पण नाही. सर्वात महत्त्वाचं, जरी ते घेऊन जाणार असेल, खर्च करणार असेल, तरी पण पैसे घरातलेच जाणार आहेत. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं लगेच नको आहे, अजून मे महिना आहे, सगळं एकाच महिन्यात एवढा लोड नको. तर त्या हिशोबाने माझं चाललं आहे. तर इथे मला एक गोष्ट आईची आठवती. तर माझी आई असं नेहमी म्हणते की संसार करत असताना तर म्हणजे आपला नवरा जर असा खर्चिक असेल, थोडासा उधळ्या स्वभावाचा असेल, तर बायकोने थोडीशी जपणूक केली पाहिजे. आणि बायकोचा स्वभाव तसा असेल तर नवरा थोडासा जपणूक करणारा पाहिजे. आणि जर दोघं सारखेच अशी उधळपट्टी करणारे असतील तर मग तो संसार असंच जातो खाण्यापिण्यावारी, म्हणजे काही गोल्स राहत नाही, एम्स राहत नाही, असं मला ती नेहमी समजावत असते. त्यामुळे मला कुठंतरी तिचं हे वाक्य बरोबर वाटते. चला त्यांना म्हणजे थोडंसं ते खाणं पिणं हिंडणं फिरणं ह्याला जास्त प्रायोरिटीज देतात. एन्जॉय, थोडक्यात एन्जॉय. तर त्याच्यामुळे मला हे पटत नाही. म्हटले पाहू. तर ह्याच डिस्कशनमध्ये दोघांचं चाललं आहे. तर पाहू जसं डिसाईड होईल. अलिबाग तर नाही, ते पूर्णपणे मी कॅन्सल केलेलं आहे. आणि घरी पण त्यांचं काय होतंय बघू, नाही तर तिसराच काहीतरी त्यांना घरी नको आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. त्याच्यानंतर मला अलिबाग नको आहे, तर त्याच्यातला एखादा तिसरा ऑप्शन शोधेलच. डोकं विचार करून करून. तर आता गॅस दम लागला बोलताना.
आज आरवी पप्पांना खूपच जास्त लाडाला आली. अंगाई घालून जात होता त्यातमध्ये. तिची आवडती अंगाई. ते नजर तुझी छाताला. तुम्हाला माहिती ना मी लहानपणी पप्पांनीच खूपच मनावर घेतलंय आरवीला. खूपच. तर ज्याप्रमाणे ते आरवीला झोपवत होते तर आरवी म्हटली पप्पा आता मी तुम्हाला झोपवते गाणं म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांच्या केसांमध्ये हात फिरवत होती. त्यांनासुद्धा खूप छान वाटत होतं. लेकीचं कुठंतरी प्रेम त्यांना म्हणतात ना, मुली लहान असतात तर तेव्हाच त्यांना आपल्या वडिलांविषयी खूप जास्त अटॅचमेंट असते. तर आरवी अशीच त्यांना झोपत होती पप्पा मी तुमच्या केसांमध्ये हात फिरवते म्हणून. आणि ती अंगाई लहानपणी आरवीला खूप जास्त आवडायची. लावली की लगेच झोपून जायची. अजून पण तिला खूप छान वाटतं. तर तिने अशा प्रकारे मस्त त्यांना झोपवत होती. पण आता चेंज करते, फ्रेश होऊन आले. भेटूया पुढच्या नेक्स्ट छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत असे चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. खूप थकल्यासारखं होतं.